गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हृदयद्रावक घटना घडली असून आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या 3 शाळकरी मुलींचा हंडीवाडी येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 25 मे सोमवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून मिळालेल्या माहितीनुसार रिया आणि अनुष्का यांच्या वडिलांची आई तसेच स्वराच्या आईची आई असलेल्या सुशीला सांबरेकर वय वर्ष 70 यांचे 8 दिवसापूर्वी निधन झाले होते। त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने कुटुंबीय हंडेवाडी येथे जमले होते। सोमवारी दुपारी तिन्ही मुली गावाजवळील शेततळ्याजवळ गेल्या असता हा दुर्दैवी प्रकार घडला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले, मात्र तिघींनाही बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता। मृत मुलींमध्ये अनुष्का पांडुरंग सांबरेकर वय वर्ष 15, रिया चंद्रकांत सांबरेकर वय वर्ष 12 आणि स्वरा जयंत नाईक वय वर्ष 13 यांचा समावेश आहे। धनुष्का आणि रिया या तिघी मूळच्या आंबेवाडी तालुका बेळगाव येथील असून सध्या गोव्यातील परवरी येथे वास्तव्यास होत्या, तर स्वरा ही मूळची होसूर तालुका चंदगड येथील असून सध्या उचगाव तालुका करवीर येथे राहत होती। या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। अल्पवयीन मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।